पाऊस लागला. आता सांबार तोडायचा आहे, कपडे लावायचे आहे, सोबत जेवण करायचं आहे. मला पाऊस दाखवते. चला आता आपण बाहेर आलो. पाऊस बघा बाहेर मस्त सारं सकाळपासून पाऊस सुरूच आहे. तो काही जात नाव नाही घेत आहे. आणि आता इतकं वारं येत आहे आणि पाऊससुद्धा अशा प्रकारे आहे. आणि घरामध्ये कुठपर्यंत ओलं झालं आहे म्हणजे खरंच. आता सांबार याच्यामध्ये तोडून ठेवून देते आधी. आणि आता 1 वाजत आहे. 1 वाजता जेवण करून घेते. थोडंसं पहिले आता सांबार तुडतच आहे बघा. थोडासा सांबार खोळून घेते. सांबार प्लास्टिकच्या पिशवीत न ठेवता अशा जर पिशव्यात ठेवल्या, यासुद्धा कॅरी बॅग आता मिळतात, तर अशा थोड्याशा पातळ असतात आणि छान असतात. याच्यामध्ये ठेवल्या की सांबारसुद्धा खराब होत नाही. सांबार कोथिंबीर काय म्हणतात तर त्याच्यामुळे याच्यामध्ये ठेवायची. सांबार असो, पालक असो, कोणतेही पालक म्हणजे जे कोणतेही पानाचे जे हे आहेत ते याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर आता मी सांबार प्लस त्याचे देठं हे सगळं वेगवेगळं करते. हे जे सांबाराचे पानं आहेत ते वेगळे करते. ते याच्यासाठी की हे भाजीमध्ये टाकायला होते. आणि हे जे आहे तर मी हे सुद्धा नाही हे करत, हे तोडून ठेवून देते. हे फेकून देते फक्त देठ. हे याच्यासाठी तोडून ठेवते की मसाला वगैरे जेव्हा आपण बनवतो तेव्हा मसाल्यामध्ये हे टाकलं की याची चवसुद्धा छान सांबारासारखी येते आणि छान चव येते. म्हणजे सांबार सेम टू सेम सांबार कधी नसेल आपल्याकडे सांबार तर तुम्ही हे टाकू शकता. तर मी हे सुद्धा तोडून ठेवते, म्हणजे फेकत नाही. म्हणून त्याच्यावर थोडासा वेळ द्यावा लागतो की सांबार आणला की त्याचाच ठेवायला नाही जमत, त्याचा तो खराब होऊन जातो. तर त्यासाठी म्हणून हे असं तोडून टाकायचे. जिथपर्यंत कोवड्या देठा आहेत त्याचे तितकेच तोडायचे. खूप कडक असेल तर नाही तोडायचे. तर अशा प्रकारे आता सांबार एकीकडे जमा होईल आणि देठ एकीकडे जमा होईल. जिथपर्यंत कोवड्या तिथपर्यंतच तोडायचे. आता इथे तुटत नाही, आता हे सोडून येईल. हे तुटलं एवढं, तर हा ठेवू. तर कोण कोण असं करतात नक्की सांगा. हे फक्त एक हाऊसवाईफच करू शकते. कारण तिला माहीत असतं की एका पगारावर कसं घर चालवायचं. आता हे खूप कडक आहे, इथलं कोणताच भाग तोडण्यालायक नाही आहे, तर हा सोडून देते. म्हणून सांबार घेताना थोडंसं कोवडा घ्यायचा छोट्या देठांचा, जेणेकरून त्याचे पूर्णच देठं कामात येतील. असा खूप मोठा याचा घेतला की तो तसाच होतो. तर आता मी पराठे वगैरे बनवले. आता पराठे खाऊन घेईल. आणि आजपासून मुलांची झाली आहे स्कूल 2 वाजेपर्यंत. तर आता मुलं काही 2-2:30पर्यंत काही येणार नाही तर आत्तापर्यंत येऊन गेली असते 11:30पर्यंत. नंतर कपडेसुद्धा लावलेले आहेत वरती. आणि आता जेवायचं आहे. ते जेवायच्या आधी म्हटलं हे काम करून घेते, नाही तर मग थोडा वेळ जर जास्त झाला तर सांबार चिमून जातो. आणि चिमला की मग त्याला तोडायला खूप त्रास होतो आणि खराबही व्हायला पाहतो तो. त्याच्यामुळे आता जेवायच्या आधी करून घेते. दिवसभर कामं संपत नाही, काही ना काही काम निघते. कामांना काही बिलकुल हे नाही आहे, काम निघतच राहतात. तेल भरपूर लावलं आहे आज केसांना, तर त्याच्यामुळे आता केस म्हणजे वॉश वगैरे करायचे होते, पण आता त्यासाठी नाही केलं कारण बाहेर खूप पाऊस आहे आणि मग माझं डोकं पकडतं. जर थंडीमध्ये मी केस म्हणजे पाऊस असेल, कारण कालपासून लगातार पाऊस सुरू आहे. आपण किती हेअर ड्रायरने ड्राय करा केस तरी पण ते केस दुखतातच म्हणजे डोकं माझं दुखतं. त्याच्यामुळे मी शक्यतो जेव्हा पाऊस असेल त्या दिवशी केस धुवायला नाही पाहत. धुतले की झालं माझं डोकं तसंही दुखायला लागतं. त्याच्यामुळे चला तर आता आपला 1 वाजता बरोबर 12 ते 1ला आपला व्हिडिओ अपलोड होईल. आणि तसं शक्यतो मी 12ला करायचा प्रयत्न करते, पण नाही झालं तर मात्र आता मी विचार केला की 1लाच आपण व्हिडिओ अपलोड करूया. कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर वेळ असतो, त्याच्यामुळे तो 12पर्यंत होऊन जातो. आता थोडासा पावसाळ्याला लागलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं कामाला वेळ होतो. आणि त्याच्यामुळे विचार केला की आता व्हिडिओ 1पर्यंतच अपलोड करेन. तर तुम्ही नक्की बघत चला. तर आता हा एक जुडी सांबार आहे जो 20 रुपयाला घेतला. आता माहीत नाही हा अर्धा किलो आहे 1 किलो, शायद 1 किलो असेल.
पाऊस असला की सांबार वगैरे थोडा स्वस्तच होऊन जातो. आपल्या मशीनमध्ये तिकडे कपडे होते. मी आज क्विक वॉशच करून घेते कारण रोजचेच आहे, त्याच्यामुळे काय ते खराब नाही झाले. पावसाने जस्ट ओले झालेले होते आणि एकदम अंगावरचे होते, त्याच्यामुळे म्हटलं आज ते कपडे लवकर होऊन जाईल. कपडे होईपर्यंत माझा सांबार होऊन जाईल इकडे. आणि त्यानंतर मग अशी कामं असले की जेवायला घेतलं तर जेवण जात नाही पोटामध्ये, कारण कामं दिसत राहिले की ती जेवणाची इच्छा होत नाही. त्याच्यामुळे आधी एक कामं करून घ्यायची, मग बिनधास्त म्हणजे मनसोक्त आणि आरामशीर जेवण करायचं. मला घाईघाईमध्ये जेवण होत नाही, थोडंसं मला आरामातच जेवण पाहिजे. आणि आंघोळ केल्याशिवाय तसंही मी जेवण करत नाही, कारण ते पोटामध्येच जात नाही आणि मला जेवल्यासारखे वाटत नाही. इकडे आंघोळ झाली की तिकडे वाटल्यास जेवून घेते, मग कोणी जेवायचं असो की नसो. तर हे बघा, बोलतं बोलतं माझे झालेलं आहे तोडून. एवढा सांबार, एवढे याचे देठं आणि हा कचरा. एवढे सांबार झालेला आहे तो काढते आणि हे जे कचरा आहे तर हा फेकून देते. त्यासाठी म्हणून सांबार साफ करून ठेवायचा, म्हणजे आपल्याला वेळेवर घाई होणार नाही कोणत्याही कामाची. म्हणजे सांबार वगैरे टाकताना तो तोडत बसायची गरज नाही पडणार. आणि ह्या मसाल्याच्या कांड्या सोबत त्याच्यामध्ये लसूण, मसाल्याच्या कांड्या आणि अद्रक हे तिन्ही मी पेस्ट करून ठेवून देते भाजीमध्ये टाकायला, म्हणजे आपल्याला कामाला सोपे जातं. आणि भरपूरसा सांबार आहे. आता हा सांबार जस्ट धुतला की टाकला. तर आता आणखी एकदा चाय बनवते, कारण आता आमच्याकडे वरती काम सुरू. मी सांगितलं त्या भाऊंना आता काळी चाय झालेली आहे, अजून येतो गंजा वाटलंच ठेवणे. आता गंजा ठेवून देऊ बेसिंगमध्ये. आता आणखी मला दुधाची चाय बनवायची आहे, तर आता आणखी दुधाची चाय बनवते. ते आले 11 वाजता ते भाऊ, शाळेत काम करता करता 1 वाजून गेलं त्यांना. आणि आम्हालासुद्धा भूक लागली आहे. मिस्टर तर अजूनही आंघोळ करायचे आहेत, त्यांना आंघोळ करून मग जेवण करायचं आहे. त्यांचा नाईट ड्युटी आहे, त्याचबरोबर मलासुद्धा आता मला आंघोळच वगैरे झाली. आता मलासुद्धा जेवायचा 1 वाजला आहे आणि आता मी सुद्धा जेवण घेते. बोलता बोलता तुमच्याबरोबर बोलते, त्याचबरोबर चायसुद्धा ठेवते. तर दूध आलेलं होतं, चटणी बाहेर काढून घेते. जेवताना आठवण आला तर मलाही जेवायचं आहे. थोडीशी चटणी याच्यामध्ये टाकून देते, थोडंसं सांबार. कारण मग हे सांबार नव्हतं, मुलांना मी पराठे बनवून दिले तर बिना सांबाराचे. आणि सांबाराचे पराठे खरंच छान वाटते. थोडंसं सांबार टाकला असतं की त्या पराठ्याला आणखी चव आली असते, पण तेव्हा नव्हता. आता आलेला आहे, तर चला आता मी कोशिंबीरमध्ये टाकून देते सांबार. सोबत दूध आलेलं आहे, चाय नको, दूध आलेलं आहे थोडंसं. आता चाय बनवून घेते. आणि आता हे सुद्धा आंघोळ करून, म्हणजे आंघोळ करायच्या आधी ते जे काम आहे. आता हे आंघोळ करायच्या आधी ते वरती जे साफसूफ करून घेतील, साफसूफ केल्यानंतर आंघोळ करतील. आता माझी आंघोळ झाली आहे, त्याच्यामुळे मी ते काही करणार नाही, खूप त्रास होतो. मग आता आणखी ते करा, मग आणखी आंघोळ करायला जाणार आहे, त्याच्यापेक्षा ते करून घेतील आंघोळीच्या आधी. मी आता त्यांना चाय नेऊन देते, मग ते त्यांचं भाऊचं काम झालं की ते जातील, हे साफसूफ करतील. रूमचं जे खाली पूर्ण कचरा पडला आहे तो. आणि तोपर्यंत मी जेवून घेईल, मशीनमधले कपडे वगैरे टाकून देईल आणि मग त्यांनासुद्धा जेवून देईल मिस्टरला आंघोळ पाणी केल्यानंतर. तर चला, अशा प्रकारे तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटले तर नक्की सांगा. चला, आवडेल तर लाईक, सबस्क्राईब सर्व शेअर करायला विसरू नका आणि ब्लॉग बघत चला. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण अशा छान शब्दामध्ये. बाय.